वीर प्रेमाचे बाग 28 संध्याकाळचे 7 वाजले होते. नील आपल्या गाडीला टेकून रियाचं घरापासून थोड्या अंतरावर उभा होता. थोड्या वेळाने रिया आणि निशा जवळ येत असल्याचे पाहून तो जाऊन ड्रायव्हरच्या सीटवर बसला. मग रिया आणि निशा सुद्धा पटकन आल्या आणि गाडीत बसल्या. त्यानंतर गाडी निघून गेली. थोड्या वेळाने गाडी एका हॉटेल समोर थांबली. नील निशा आणि रियाला वरच्या मजल्यावर घेऊन गेला. ते तिघे रूममध्ये गेले, पण आजूबाजूला नजर टाकल्यावर त्यांना राज कुठेच दिसला नाही. नीलने त्या दोघींना बसायला सांगितले आणि तो स्वतः बाल्कनीमध्ये राजला शोधायला गेला. पण तेवढ्यात बाथरूममधून वाहत्या पाण्याचा आवाज आणि त्यासोबतच एक आवाज ऐकू आला. म्हणून तो थांबला. मग रियाच्या जवळ जात तो म्हणाला, तू इथेच बस, राज आता एक थोड्याच वेळात येईल. कदाचित तो आंघोळ करत असावा. आम्ही थोड्या वेळासाठी बाहेर जात आहोत, असे म्हणून तो निशासोबत निघून गेला. त्यांना जाताना पाहून रियाने विचारले, तुम्ही दोघे कुठे चाललात? मग नील हसून म्हणाला, माझ्या त्या चिडखोर भावाला तुझ्याशी एकांतात भेटायचं आहे. मग आम्ही दोघांनी मध्ये कशाला यावं? रिया तरी नीलकडे पाहतच राहिली. आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले होते. अगं रिया, नील चेहऱ्यावरच मिस्किल हास्य आणून म्हणाला, आम्ही बाहेर असताना तू फक्त त्याच्यासोबत थोडा वेळ घालव ना. अरे मी फक्त मस्करी करत होतो. निशा आणि मी तर फक्त थोडी फेरफटका मारायला चाललो आहोत. पण नील दादा, मी इथे अशी अगदी एकटीच? हे ऐकून निशा मध्येच म्हणाली, का? तो तुझाच नवरा आहे ना, तुझ्या धनी आहे. मग तू कशाला काळजी करतेस? आणि ऐक, जर तुला भीती वाटत असेल तर मग सोबत करायला अख्ख्या गावालाच बोलवून घे की. अगं किती वेडी आहेस तू. फक्त तुझ्या नवऱ्यासोबत थोडा वेळ एकांतात घालव ना. तुला शेवटी ती संधी मिळाली आहे. आम्ही अर्ध्या तासात परत येऊ. निशाचे ते शब्द ऐकून रिया लाजेने फार लालबुंद झाले. मग त्यांना जाताना पाहून ती मागूनच ओरडली, तुम्ही दोघे लवकर परत या हा. आम्हाला लवकर घरीही जायचं आहे, नाहीतर सगळेजण काळजी करायला लागतील. ठीक आहे, तू इथेच थांब, आम्ही लगेच परत येतो, असं म्हणून ते दोघे तिथून निघून गेले. रियाने रूममध्ये एक नजर फिरवली. मग ती चालत जाऊन आरशासमोर उभी राहिली आणि आपल्याच प्रतिमेकडे एकटाक पाहू लागली. तिने अजूनही तिच्या साखरपुड्याचं लेंगाच घातला होता. कपडे बदलण्याची संधीही न देता निशाने तिला थेट हॉटेलवर आणले होते. ती ह्याच विचारांमध्ये मग्न असतानाच बाथरूमचा दरवाजा उघडला. कोण आलाय हे पाहण्यासाठी रिया मागे वळली, पण समोर दिसलेलं दृश्य पाहून तिचा श्वासच रोखला गेला. तिने पटकन पुन्हा मागे वळून आणि आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तिचे हृदय इतक्या वेगाने तडतडत होते की राजला ते स्पष्टपणे ऐकू येत होते. तिला अशा प्रकारे मागे वळताना पाहून राजच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटले. तो नुकताच शावर घेऊन बाहेर आला होता. त्याच्या अंगावर कमरेभोवती गुंडाळलेलं एक टॉवेल सोडल्यास दुसरं काहीच नव्हतं आणि दुसऱ्या एका टॉवेलने तो आपले केस कोरडे करत होता. तो हळूहळू रियाच्या दिशेने आला. अगदी तिच्या समोर येऊन थांबला आणि आपल्या बायकोकडे एकटाक पाहू लागला. आज ती खरोखरच अत्यंत मोहक आणि सुंदर दिसत होती. राज आणखी जवळ सरकला आणि त्याने तिचं कानात कुजबुजले, डोळे उघड बायको. त्याच्या उबदार श्वासाचा स्पर्श रियाच्या कानाला आणि मानेला झाला, ज्यामुळे तिच्या अंगावर शहारे आले. त्याचा मादक आवाज इतक्या जवळून ऐकून रियाच्या हृदयाची धडधड वाढली. तिने डोळे न उघडताच नाही म्हणत मान हलवले. हे पाहून राजच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू उमटलं. त्याने हळूच तिचा कान चिमटला आणि म्हणाला, जर तू डोळे उघडले नाहीस तर पुढे जे काही होईल त्यासाठी तूच जबाबदार असशील. हे ऐकून रियाने पटकन डोळे उघडले, पण राजला तसं अवस्थेतच समोर पाहून तिचा चेहरा लाजेने लाल झाला. तिने लगेच पापण्या मिटल्या आणि बोट फिरवू लागले. तिचा लाल झालेला चेहरा पाहून राजने लगेच तिची कंबर पकडली आणि तिला जवळ ओढले. अशा अचानक रियाच्या हाताने राजच्या उघड्या छातीवरची पकड घट्ट केली, जे राजला वेड लावण्यासाठी पुरेसं होतं. आपल्या छातीवर रियाचा मऊ कोमल हातांचा स्पर्श जाणवताच तो खाली वाकला आणि तिचे गुलाबी ओठ आपल्या ओठात घेतले.
आणि एक गहन चुंबन घेऊ लागला. रियाने श्वास रोखून धरला आणि राजच्या भावनांमध्ये स्वतःला हरवून गेली. तिची नख राजच्या छाती खोलवर रुतत होती, ज्यामुळे तो आणखीच वेडा होत होता. राजचा एक हात तिच्या कमरेभोवती घट्ट होता आणि दुसरा हात हळुवारपणे तिच्या पोटांवर फिरत होता. तो हळूहळू वर सरकू लागला. त्याच्या जलद श्वासाचा आवाज रूमवर घुमू लागला. राजने तिचे ओठ सोडले, हळुवारपणे तिचे हात आपल्या छातीवरून बाजूला केले आणि तिला मागे ढकलून भिंतीला टेकवत तिचे दोन्ही हात तिच्या डोक्यावर धरले. मग एका हाताने स्वतःला सावरत तो तिच्या ओठांवरून खाली वाकून तिच्या मानेकडे सरकला. पुन्हा एकदा रियाचा श्वास जड झाला. तिच्या श्वासाच्या स्पीडने राजला आणखीच धुंद केले. तिचे हात सोडून तो पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्याचे चुंबन घेऊ लागला. दापा टाकत असलेल्या रियाने तरतरत्या आवाजात म्हणाले, ठाकूर साहेब, प्लीज माझं ऐका. हे ऐकून राजने तिच्या ओठांना हलकेच चावा घेतला. मग तिच्या मानेवरचे चुंबन थांबवून तो किंचित मागे सरकला आणि आपल्या मादक डोळ्यांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. तो चेहरा जो पिकलेल्या टोमॅटो सारखा लाल झाला होता. तिने आपली पापणी खाली झुकवली होती. लाजेने तिची नजर खाली झुकलेली पाहून राजच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य पसरले. त्याने रियाचा हात धरला, तिला बेडकडे नेले आणि तिथे बसवले. मग तो आपले कपडे बदलायला निघून गेला. थोड्या वेळाने राज परत आला आणि तिच्या बाजूलाच बसला. तेव्हा रियाने आपली खाली झुकलेली पापणी उघडून त्याच्याकडे पाहिले. ती लाजून लाल झाली. हे पाहून राजने तिच्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणाला, बायको, तू आता इतके लाजणं सोड. मी आतापर्यंत स्वतःला आवरलं आहे, पण आपल्या लग्नानंतर मी स्वतःला आवरू शकेन की नाही हे मला माहीत नाही. म्हणून तू तयार राहा. लाज न बाळगता माझ्या डोळ्यात पाहण्यासाठी आणि माझं खरं प्रेम अनुभवण्यासाठी तयार राहा. हे ऐकून रियाने आपला चेहरा त्याचं छातीत खुपसला. हळुवारपणे हसून राजने तिला आपल्या मिठीत घेतले आणि जवळ धरले. दरम्यान दुसरीकडे नील आणि निशा हॉटेलच्या टेरेसवर मोकळ्या आकाशाखाली बसले होते. नीलने संपूर्ण टेरेस गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवला होता आणि त्यांच्या भोवती लहान रंगीबिरंगी दिवे लखलुखत होते. निशाचा हात धरून नील तिला टेरेसच्या टोकापर्यंत घेऊन गेला. तिच्या मागे उभे राहून त्याने तिला मिठी मारली आणि आपली हनुवटी तिच्या खांद्यावर टेकवली. तू आता आनंदी आहेस हो ना? त्याने विचारले. त्याचे शब्द ऐकताच निशाचं चेहऱ्यावर एक मनमोहक हास्य उमटले आणि तिने होकारार्थी मान डोलावले. मग नील खाली वाकला आणि त्याने तिचा मानेवर चुंबन घेतले, ज्यामुळे निशाचे डोळे नकळत मिटले. ती मागे वळली आणि तिने नीलच्या गळ्याभोवती हात टाकले आणि त्यानेही तिला घट्ट मिठीत घेतले. आता मला फक्त आशा आहे की आपले लग्न लवकरच होईल. तिच्या कपाळावर चुंबन घेत तो पुटपुटला. एकदा आपलं लग्न झालं की मी तुला माझ्या नजरेसमोरून एका क्षणासाठीही दूर जाऊ देणार नाही. मग निशा थोडी मागे सरकली आणि तिने नीलच्या डोळ्यात पाहिले. नील, हे खरं आहे ना? मी स्वप्न तर पाहत नाहीये ना? हे अगदी एखाद्या स्वप्नासारखंच वाटतंय आणि जर मी जागी झाले तर हे स्वप्न भंग पावेल. तिचे शब्द तिच्या ओठातच अडकले. तिच्या डोळ्यात दाटून आलेला अश्रू पाहून नीलने तिची कंबर आपल्या हातांनी विळख्यात घेतली. तिला स्वतःच्या अगदी जवळ ओढले आणि तिच्या त्या मृदू गुलाबी ओठांना आपल्या ओठांनी स्पर्श केला. हीच ती मनाला हवी असलेली शांती होती. एक अशी भावना जिने निशाला तिच्या आयुष्यातील आजवरची प्रत्येक वेदना विसरायला भाग पाडले. निशा नीलच्या अधिकच जवळ सरकली. तिने आपले हात नीलच्या गळ्याभोवती विळखात घातले आणि त्या क्षणाक्षणाला अधिकच गडद होत जाणाऱ्या जवळीकेला तिने स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले. त्यांच्या प्रेमाचा त्या अथांग सागरात हरवून गेल्यामुळे त्या दोघांनाही त्यांच्या सभोवतालचं जगाचे भानच उरले नाही. दरम्यान रियाच्या घरी माला आणि तिची आई हॉलमध्ये राजेंद्र यांच्याशी गप्पा मारत बसल्या होत्या, जेव्हा लता त्यांच्यासाठी चहा घेऊन आली.
तेव्हा रियाचं आत्याने विषय काढला. अगं वहिनी, आता तू रियाचं बाहेर जाण्यावर थोडी बंधने घालायला नको का? साखरपुडा झाल्याबरोबरच असं हिंडत राहणं तिला शोभतं का? जर ती अशीच मध्यरात्रीपर्यंत बाहेर भटकत राहिली तर लोक काय म्हणतील? शेवटी माझ्या भावाचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे ना. हे ऐकून लताने राजेंद्र यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाले, रिया निशासोबत बाहेर गेली आहे, ती लवकरच परत येईल. मग राजेंद्रनी फक्त संमतीदर्शक मान हलवली आणि मग लता शांत झाली. अगदी त्याच वेळी आत्याबाईचा तो रेडिओ सारखं खरकश आवाज पुन्हा सुरू झाला. दादा, खरं तर मी हे बोलायला नको, पण तुम्ही जे करत आहात ते पूर्णपणे चुकीचं आहे. माझी माला ही रियापेक्षा वयाने मोठी आहे, तरीही तुम्ही आधी रियाचंच स्थळ फायनल केलं. माझ्या मालाचा विचार तुम्ही अजिबातच केला नाही. मग राजेंद्र काहीतरी बोलण्यासाठी मध्येच तोंड उघडणार होते, तेवढ्यात लता पुढे सरकत म्हणाले, मला माफ करा दीदी, पण आम्ही मालासाठी अनेक उत्तम स्थळ सुचवली होती, तरीही तुम्ही त्यातील प्रत्येक स्थळ नाकारलं. त्यात आम्ही तरी काय करणार? आणि यासाठी आम्हाला जबाबदार धरणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे ऐकताच आत्याबाई लताकडे रागाने पाहिलं आणि उलटून म्हणाले, अरे हो वहिनी, आता तर तुमची जीभ सुटणारच ना. शेवटी तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न एका अत्यंत प्रतिष्ठित आणि मोठ्या घरात लावून देत आहात. त्याच्यासाठी एक श्रीमंत कुटुंबातून स्थळ मिळवलं आहे. पण माझ्या मालासाठी मात्र तुम्हाला श्रीमंत घर एकही मिळालं नाही. ते तुम्ही मुद्दामून आमच्या माती मारण्याचा प्रयत्न केलात. मग अशा वेळी मी होकार तरी का देऊ? मी माझ्या मुलीला कष्टात तरी कसे बघणार? अशा ठिकाणी जिथे तिला सुखी राहणं कदापि शक्य होणार नाही, अशा स्थळाला होकार देण्यापेक्षा मी माझ्या मुलीचं लग्नच न लावणं पसंत करेन. मग पुन्हा एकदा लताकडे रागाने पाहत ती पुढे म्हणाली, अरे हो, मी तर हे विसरलेच होते. तुम्ही सुद्धा माझ्या भावाला अगदी असाच प्रकारे जाळ्यात अडकूनच मिळवलं होतं ना. तुम्ही तेच संस्कार तुमच्या मुलीला दिले आहेत. म्हणूनच तर तिलाही स्वतःसाठी एक श्रीमंत आणि उच्च प्रतिष्ठित मुलगा जाळ्यात अडकला. ती अजून काही बोलणारच होती, तेवढ्यात राजेंद्र यांचा आवाज रागाने तरतरत मोठ्याने घुमला. आता एकही शब्द काढू नकोस, नाहीतर मी काय करेन हे तुला कळणारही नाही. अगदी कुणालाही माझ्या मुलीबद्दल किंवा माझ्या बायकोबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार नाही. हे ऐकून सर्वजण अवाक झाले. मला तर तत्क्षणी आपल्या आईच्या मागे जाऊन उभी राहिली आणि लताच्या डोळ्यात पाणी तरारले. राजेंद्र आपल्या बहिणीकडे चालत गेले आणि म्हणाले, आम्ही मालासाठी काय काय केले आहे याची आठवण आम्हाला तुला करून द्यावी लागू नये. तुला आठवतंय का, त्या किती प्रतिष्ठित आणि उच्चभ्र घरातूनच आलेली लग्नाची स्थळे, तरीही त्यातील प्रत्येक स्थळ नाकारले. आणि यात कुणाचा दोष होता हे तुला चांगलेच ठाऊक आहे. तुझ्या स्वतःच्या चुकांचे कापर आता तू दुसऱ्या कुणावरही पडू शकत नाही, समजले? असे बोलताना त्यांनी तिच्याकडे अत्यंत कठोर नजरेने पाहिले. घाबरून जाऊन रियाची आत्या गप्प बसली. राजेंद्रने पुढे म्हणाले, आणि आणखी एक गोष्ट, बाबांनी माझ्यासाठी लताची निवड केली होती आणि त्या निर्णयामध्ये माझी स्वतःची संमतीही तितकीच महत्त्वाची होती. ती काही अचानकच फक्त स्वतःच्या लहरीवर माझ्याशी लग्न करायला आलेली नव्हती, हे तुला चांगलेच ठाऊक आहे. मग तू तुझ्या वहिनीबद्दल अशा प्रकारे कसे बोलू शकतेस? जर तुला कधी तुझ्या तोंडून अशी नीच आणि पालतूपणाची बडबड ऐकू आली तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही. हे शब्द बोलून ते वेगाने आपल्या रूमच्या दिशेने निघाले. मग लता आपल्या डोळ्यातील अश्रू पोसले आणि स्वयंपाकघराच्या दिशेने निघाले. परंतु दाराशीच उभी असलेली रियाला पाहून तिची पावले थबकली. रियाला दारात पाहून लता तिच्या जवळ गेली आणि म्हणाली, बाळा, तू तुझ्या रूममध्ये जाऊन फ्रेश हो, मी जेवण तयार ठेवते. हे ऐकून रियाला रडू कोसळले आणि तिने लताला मिठी मारली. आई, हे सगळं माझ्यामुळेच होतंय, हो ना? अगं बाळा, तुझं डोकं फिरलंय का? हे काय बडबडते आहेस?
नाही आई, मी सगळं ऐकलंय. माझ्यामुळे आज तुला इतकं सगळं सहन करावं लागत आहे. अगं बाळा, स्वतःला दोष देऊ नकोस ना बाळा. काही लोकांच्या सवयी कधीच बदलत नाही. उगाच कशाला उगाच काळजी करत बसतेस. जा आणि थोडा वेळ तुझ्या रूममध्ये आराम कर. जेवण तयार झाल्यावर मी तुला बोलावते. हे ऐकून रियाने माला आणि आत्याकडे एक नजर टाकली आणि ती तिच्या रूमकडे निघाली. लताचे शब्द ऐकून माला आणि आत्याला खूप राग आला. रियाला जाताना पाहून माला आणि आत्या तिच्या मागे रूममध्ये जाऊ लागल्या. तेव्हा लता त्यांना थांबवून म्हणाली, दीदी, मी जेवण बनवत आहे, प्लीज बसा. रिया येईल थोड्या वेळाने. हे ऐकून त्या दोघी तिथेच थांबल्या. तेव्हा लता सुद्धा स्वयंपाकघरात आली. मग मला म्हणाले, बघा आई, आपल्या इथे अपमान होत आहे. आपल्या इथे काहीच काम होणार नाही. आपल्याला दुसरं काहीतरी विचार करावा लागेल. मामीने मामांना पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवलं आहे. हे ऐकून रियाची आत्या रागाने लाल झाली. हो, आता इथे काहीच करता येणार नाही. जे काही करायचं आहे ते आपल्याला बेंगलोरमध्ये जाऊन करावं लागेल. त्यासाठी आपल्याला मोठा विचार करावा लागेल. काही वेळाने जेवण झाल्यावर आई आणि मुलगी दोघीही आपल्या रूममध्ये गेल्या. दुसऱ्या दिवशी राज आणि नील बेंगलोरसाठी रवाना झाले. रिया आणि निशा आणखी 2 दिवस तिथेच थांबणार होत्या. त्यामुळे रिया आपल्या आजीच्या घरी गेली. दरम्यान बेंगलोरमध्ये राज आणि नील आपापल्या कामात पूर्णपणे मग्न झाले होते. अनिता आणि यशवंत लग्नाच्या तयारीमध्ये पूर्णपणे व्यस्त होते. कारण समारंभाला आता अवघे काही दिवसच उरले होते. दुसरीकडे बेंगळूर सेंट्रल जेलमध्ये तिवारी आपल्या मुलाला भेटण्यासाठी आला होता. बाबा, लवकरात लवकर माझ्या सुटकेची व्यवस्था करा. वडिलांना पाहताच आकाश म्हणाला, एवढा मोठा गुन्हा करण्याआधी तुला ह्या गोष्टीचा विचार करायला हवा होता. त्या राजवीर ठाकूरशी पंगा घेऊ नकोस असा इशारा मी तुला दिला नव्हता का? पण नाही, तुला तर नेमकं तुझ्या मनासारखंच करायचं होतं. संपूर्ण बेंगळूरमध्ये तुला दुसरी कोणीच मुलगी उरली नव्हती का? की तुला त्या ठाकूरच्या बुलबुलवरच आपली नजर टाकायची गरज वाटली? बाबा, तिने माझा अपमान केला होता. हो, पण अपमानाचा बदला घेण्याची ही काय पद्धत आहे? कोणाचे तरी अपहरण करून तू तुझ्या बदला तिथेच कॉलेजमध्ये घेऊ शकला असतास. आणि कोणाला साधी कानोकान खबरही लागली नसती. तू हे काय केलंस? तिला असं पळवून नेण्याची काय गरज होती तुला? बघ, त्या ठाकूरने तुझं चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून टाकला आहे. आणि तुला वाटतं की तो तुला जामीन मिळवून देईल? बाळा, मी तुला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे, पण काहीच होत नाहीये. फक्त पुढच्या सुनावणीतच त्या सगळ्याचा निकाल लागू शकतो. मी वकिलाशी बोललो आहे, पण तोपर्यंत शांत राहा, नाहीतर पुन्हा सगळं बिघडेल. असं काही करू नको ज्यामुळे आपल्या प्रॉब्लेम आणखी वाढतील. पण बाबा, एकदा का मी इथून बाहेर पडलो की मी त्या ठाकूरचं काय करतो ते बघतच राहा. आणि त्या निष्पाप महिनेचे पंख अशा प्रकारे चाटले जातील की तिची अवस्था पाहून संपूर्ण बेंगळूर थरथर कापेल. आकाशकडून हे सगळं ऐकून तिवारीचा कपाळावर घाम फुटू लागला. तो रागाने आकाशला म्हणाला, जर ह्यावेळी तू माझ्या परवानगीशिवाय असं काही केलंस तर. तेवढ्यात आकाश पटकन म्हणाला, मी तेच करणार आहे बाबा. आता समोरासमोरची लढाई होणार आहे. तुम्ही किंवा इतर कोणीही माझ्या आणि त्या ठाकूरच्या मध्ये येऊ शकत नाही. त्या ठाकूरला आकाशातून खाली खेचण्याची वेळ आली आहे. आता त्या ठाकूरसाठी काउंटडाऊन सुरू झाली आहे. टिक 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 टॉक. त्या 4 भिंतीमध्ये एक भयानक हास्य घुमले. त्याचे हास्य इतके भीतीदायक होते की तिवारी सुद्धा जागेवरून हादरून गेला. मग आता काही होत नाही या अर्थाने मान हलवत तो बाहेर आला आणि त्याने आपल्या माणसांना सूचना दिली, पुढच्या सुनावणीपर्यंत आकाशवर बारीक लक्ष ठेवा. तो काही स्टंट करत नाही ना ह्याची खात्री करा, नाहीतर ह्यावेळी मी त्याला वाचवू शकणार नाही. ह्यावेळी ठाकूर माझ्या मुलाला मारून टाकेल, असे म्हणून तो निघून गेला. दरम्यान ह्या घटनांपासून अनभिज्ञ असलेली रिया आणि राज त्यांच्या प्रेम कथेला
बहर येऊ देत होते. प्रत्येक क्षणघणिक त्यांचे प्रेम अधिकच घट्ट होत होते. निशा आणि रिया सुद्ध बेंगळूरला आल्या होत्या. त्या दोघीही परीक्षेचं तयारीत मग्न होत्या. अधूनमधून अनिता आणि नीता निशा आणि रियाला भेटायला येत होत्या आणि असेच दिवस सरत गेले. पाहता पाहता वेळ निघून गेला आणि ते चौघही आपापल्या प्रेमकथांच्या अंतिम स्थळी पोचले. 10 दिवस कसे निघून गेले हे त्यांना कळले सुद्धा नाही. याच काळात यशवंत रियाने निशाला त्यांच्या पीजी सोडून ठाकूरांनी बिर्ला यांच्या घरी राहण्याचा सल्ला दिले. मात्र राजेंद्र तो प्रस्ताव नाकारले. लग्नाआधी मुलींना सासरच्या घरी राहू दिल्यास लोकांना केवळ कुजबुज करण्याची संधी मिळेल असे कारण त्यांनी दिले. हे मान्य करून यशवंत त्यांच्या इच्छेचा मान राखण्याचे ठरवले. त्यांना वाटले की आता त्यांच्यावर आणखी दबाव टाकणे अयोग्य ठरेल, कारण एका पित्याचं नजरेतून पाहता त्यांची भूमिका पूर्णपणे बरोबर होते. मात्र राजच्या घरी लग्नाची तयारी जोरात सुरू झाली होती. अखेर लग्नाला अवघे 10 दिवसच उरले होते. काही दिवसातच पाहुणे येण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा होती. ठाकूर कुटुंबातील एकमेव वारसदाराचे हे लग्न असल्याने साहजिकच मोठ्या प्रमाणावर तयारी करणे आवश्यक होते आणि त्याला तर हे 10 दिवसही अपुरे वाटत होते, कारण लग्नाच्या प्रत्येक लहान सहान गोष्टी जबाबदारी सांभाळण्याची दुरातीच्या आणि नीताच्या खांद्यावर होती. तिथे उपस्थित असलेले प्रत्येक जण आनंदाने कामात व्यस्त होते. मात्र त्यांना ह्याची पुसटशीही कल्पना नव्हती की दुसरीकडे कुठेतरी कोणीतरी एका धोकादायक कटांची अंमलबजावणी करण्याची योजना आखत होते. लग्नाला आता केवळ काहीच दिवस उरले असताना रिया आणि निशा त्याच दिवशी मुंबईला जाण्यासाठी निघणार होत्या. त्यानंतर लग्नाच्या 5 दिवस आधी सर्वांनी बेंगळूरला परत यावे अशी अपेक्षा होती, कारण हळदी, मेहंदी, संगीत आणि प्रत्यक्ष विवाह सोहळा हे सर्व विधी तिथेच पार पडणार होते. अगदी निरोप समारंभ सुद्धा बेंगळूरमध्येच होणार होता. नेमक्या ह्याच कारणामुळे लता रियाला काही दिवसांसाठी मुंबईला येण्यास सांगितले होते. रिया निघणार आहे असे तेव्हा राजला समजले, तेव्हा तो अनिताला सोबत घेऊन तिला भेटायला निघाला. मात्र ह्यावेळी राजने भिंत चढून आत प्रवेश केला. त्याऐवजी तो समोरच्या दरवाजातूनच आत आला. आता तरी रियाला भेटण्याचा त्याला पूर्ण अधिकार होता. रूमच्या आत राज फक्त रियाकडे एकटाक पाहत राहिला, तर दुसरीकडे अनिता रियाचे हात आपल्या हातात घेत रियाची अत्यंत प्रेमाने संवाद साधला. बाळा, तुला कुठेही जाऊ द्यायची आमची मुळीच इच्छा नाही, पण आम्ही तरी काय करणार? आम्हालाही हे समजते की साखरपुडा आणि लग्न यामधील तो काळ खरोखरच खूप खास असतो. जर तू हा वेळ तुझ्या स्वतःच्या आई वडिलांसोबत घालवलीस तर त्यांच्यासाठीही ती खूप मोलाची गोष्ट ठरेल. शिवाय हेच ते क्षण असतात जे पुढे जाऊन सर्वात अविस्मरणीय ठरतात, कारण शेवटी एकदा का तुझे लग्न झाले की तू कायमची आमच्या सोबतच राहणार आहेस ना. तेवढ्यात राज म्हणाला, पण आई, मम्मी आणि पप्पा तर अवघ्या 5 दिवसात इथे येणारच आहेत ना, मग तिला आताच निघून जाण्यासाठी काय गरज आहे? हे ऐकताच लाजेने रियाचे गाल लालबुंद झाले आणि ता मान खाली घातली आणि आपल्या मुलाच्या या वागण्यावर कळकळून हसली. दरम्यान निशाने मात्र वैतागून आपला चेहरा वेडवाकडा केला. ती स्वतःशीच पुटपुटली, अरे बाप रे, हे दोन्ही भाऊ अगदी एकसारखेच आहेत. जर त्यांचे चालले असते तर ते आम्हाला घराबाहेर एक सेकंदही पाऊल टाकू दिले नसते. दिवसभर फक्त घरी बसून राहता यावे म्हणून ते कदाचित आपली नोकरीही सोडून देतील. आणि त्या राजवर आपली करडी नजर रोखली आणि म्हणाले, राज, हे तू नक्की काय करतोयस? हा कसलं प्रकारचं चर्चा आहे? शेवटी ते तिचं घर आहे. लग्नाआधी एखाद्या मुलीने आपल्या कुटुंबासोबत पुरेसा वेळ घालवणं गरजेचं असतं. आणि राहिला प्रश्न रियाचा, तर तिच्या परीक्षेमुळे तिला साखरपुड्यानंतर लगेचच इथे परत यावं लागलं. मग तिला तिचं कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी तरी कुठे मिळणार आहे? प्लीज अशा प्रकारचे बोलणे बोलून तिला दुखावू नकोस. हे ऐकून राज शांत झाला. निशा राजच्या जवळ गेली आणि हळू आवाजात म्हणाले, तसं पाहिलं तर जीजू, तुम्ही थोडे जास्तच अधीर होत नाही आहात का?
शेवटी हा फक्त 10 दिवसांचा तर प्रश्न आहे आणि त्यानंतर तुमची बायको कायमची तुमच्यासोबत असेल. हे ऐकून राजने रियाकडे कटाक्ष टाकला आणि मग म्हणाला, अगदी नेमका मुद्दा तोच तर आहे. ते 10 दिवस मला 10 वर्षासारखे वाटणार आहेत. मग निशा हसली आणि म्हणाली, अहो जिजू, इतके उदास दिसू नका. तुम्हाला हवं असेल तर मी मामीशी बोलू शकते. त्या उद्याच पंडितजींना बोलवून लग्नाचे विधी लगेच उरकून घेण्याची व्यवस्था करू शकतील. राजने तिच्याकडे रागाने पाहिले आणि उलट उत्तर दिले, असं दिसतंय की नीलचा प्रभाव आता तुझ्यावरही पडू लागला आहे निशा. तेवढ्यात रिया म्हणाले, नाही, खरं तर त्यांचा प्रभाव तुमच्यावर पडू लागला आहे. कारण अगदी तुमच्यासारखाच तेही तितकाच अधीर आहे. हे ऐकून राज हसला आणि निशासुद्धा थोड्याच वेळात राज आणि अनिता निघाले. दुपारपर्यंत ड्रायव्हर सुद्धा आला होता. त्यामुळे रिया आणि निशासुद्धा मुंबईकडे निघाल्या. रिया आणि निशा काही दिवस मुंबईमध्ये मुक्काम करणार होत्या आणि त्यानंतर लग्नाला अवघे 5 दिवस उरले असताना सर्वजण मिळून बेंगलोरला जाणार होते. इथे मुंबईमध्येही सर्वजण लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त होते. दिवस इतक्या वेगाने निघून गेले की कोणाला काही पत्ताच लागला नाही. आता लग्नाला अवघे 5 दिवस उरले होते. त्यामुळे निशा आणि रिया यांची कुटुंबे आज दुपारी बेंगलोरसाठी रवाना होणार होते. लग्नाचे सर्व विधी परवापासूनच सुरुवात होणारच होती. जवळचे नातेवाईक परवा बेंगलोरला दाखल होणार होते. अगदी संगीत समारंभाच्या मुहूर्तावरच तर राहिलेले पाहुणे लग्नाच्या दिवशीच येतील अशी अपेक्षा होती. मग थोड्याच वेळात कुटुंबातील सदस्य बेंगलोरच्या दिशेने रवाना झाले. रियाचे कुटुंब बेंगलोरमधील एका अत्यंत भव्य राजवाड्यात मुक्काम करणार होते. रियाच्या लग्नाचे सर्व विधी तिथेच पार पडणार होते, तर राजचे विधी ठाकूर बिर्ला स्टेटसवर आयोजित करण्यात आले होते. सध्या संगीत आणि मेहंदी हे दोन्ही समारंभ तसेच नीलचे साखरपुडा मात्र त्या राजवाड्यातच होणार होते. यशवंत यांचे घर राजवाड्यापासून अगदीच जवळ असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होण्याची शक्यताच नव्हती. यशवंत यांच्या आग्रहास्तव राज आणि नील हे दोघेही आधीच त्या राजवाड्यात पोहोचले होते. अगदी त्याच ठिकाणी जिथे रिया आणि निशाची कुटुंबे तसेच इतर पाहुणे मुक्काम करणार होते. नेमके ह्याच कारणास्तव त्यांनी नील आणि राजला तिथे आधीच पाठवले होते, जेणेकरून राजेंद्र आणि नकुल यांच्या कुटुंबांना तिथे पोचल्यावर कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. त्या रात्री बरोबर 8 वाजता सर्वजण बेंगलोरला पोहोचले होते. अनिता आणि यशवंत त्यांच्या स्वागतासाठी तिथे उपस्थित होते. रिया आणि निशा गाडीतून खाली उतरताच अनिता, यशवंत, वडीलधारी मंडळी यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतल्यानंतर अनिता त्या जोडीकडे पाहिले आणि आनंदाने भरावून जाऊन त्यांना प्रेमाने मिठी मारली. त्यानंतर राज आणि नील यांनी उपस्थित असलेल्या सर्वांचे आशीर्वाद घेतले. थोड्या वेळाने पहिला प्रथम भेटीगाठी आणि ओळख परिचय झाल्यानंतर सर्वजण आत गेले. राजेंद्र आणि लता यांनी फक्त आपल्या सभोवतालच्या परिसरावर एक नजर फिरवली आणि आजूबाजूचं वातावरण न्याहाळून घेतला. हॉटेलमधील एक महिला कर्मचाऱ्यांनी रिया आणि निशा यांना त्यांची रूम दाखवण्यासाठी सोबत नेले, तर यशवंत आणि इतर मंडळी बसून राहिले. लता आणि राजेंद्र यांनी एकमेकांकडे पाहिले आणि मग जेव्हा राजेंद्र यशवंत यांच्याकडे वळून काही बोलणार होते, त्यांचा हेतू ओळखून यशवंत यांनी नम्रतेने हात जोडले आणि त्यांच्या आधीच ते बोलून उठले. दादासाहेब, आपण आमची विनंती मान्य करून आम्हाला सन्मानित केले आहे. आपण हे लग्न इथे बेंगलोरमध्येच पार पाडण्यास संमती दिली आहे. या व्यतिरिक्त आम्हाला आणखी कशाचीही अपेक्षा नाही. शिवाय आपण मुंबईमध्ये असताना आमच्या अत्यंत आदरपूर्वक पाहुणचार केलाच आहे. आता प्लीज आम्हालाही त्याची परतफेड करण्याची संधी द्या. पण आम्ही वधूकडील मंडळी आहोत. मग लग्नाची सर्व व्यवस्था तुम्ही एकट्यानेच कशी काय सांभाळू शकाल, असे राजेंद्र म्हणाले. अहो दादासाहेब, आजच्या काळात वधूकडील आणि वरकडील मंडळीमध्ये असं कोणताही भेद उरलेला नाही. आम्ही सर्वजण एकाच आहोत. आपण आमच्या हाती एक अत्यंत मौल्यवान धन सोपवत आहात, ती म्हणजे आपली कन्या.
आम्हाला इतर कशाचीही गरज नाही. तीच आपल्यासाठी सर्वस्व आहे. आम्ही तिला खऱ्या अर्थाने आमची मुलगी म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळे तुम्हाला संकोच वाटण्याचे काहीच कारण नाही. जर तुम्हाला काळजी वाटत असेल की लोक कुजबुजतील, तर लोक असेच करतात. ते छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व देतात. आम्हाला ह्या परिस्थितीत काहीच अडचण नाही. मग तुम्ही काळजी का करावी? हे ऐकून लता आणि राजेंद्र यांच्या डोळ्यात भावना दाटून आल्या. खरंच रियाला किती सुंदर कुटुंब मिळाले आहे. असे कुटुंब जे तिला तिच्या आई वडिलांची उणीव कधीच जाणवू देणार नाही. खरंच त्यांच्या मुलीने मागील जन्मी नक्कीच काहीतरी मोठे पुण्यकर्म केले असावे, म्हणूनच तिला इतके चांगले नशीब मिळाले आहे. शेवटी प्रत्येक आई वडिलांची हीच इच्छा असते की आपल्या लाडक्या मुलीने सासरच्या घरात आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगावे. यशवंत यांच्याकडे पाहून राजेंद्र त्याने कृतज्ञतेने हात जोडले आणि म्हणाले, दादासाहेब, तुमच्या मन मोठं आहे. आपल्या रियाचे नशीब बघा. ती खरंच नशीबवान आहे. इतकं सुंदर कुटुंब लाभलंय. मग अनिता राजेंद्राने लताकडे पाहून म्हणाले, दादा, माझ्यावर विश्वास ठेवा. रिया आपल्यासोबत असताना तिला तुमची उणीव कधीच जाणवणार नाही. ती तिच्या माहेरमध्ये जशी होती तशीच इथेही असेल. हे ऐकून सर्वजण हसले. थोड्या वेळाने सर्वजण फ्रेश होऊन जेवणासाठी तिथेच जमले. मग राज म्हणाला, बाबा, उद्या आपण सर्वजण मिळून शॉपिंगला जाऊया. मग परवापासून तर सगळेच विधींमध्ये व्यस्त असतील ना? हे ऐकून लग्नासाठी आतुरलेला राजकडे नील एकटा पाहू लागला.